सुषमा अंधेरीचं वक्तव्य दिवसाढवळ्या वसईतील तरुणीची हत्या होती आणि लोक बघत राहतात. भर रस्त्यात प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर लोखंडी पाण्याने वार केले आणि तिची हत्या केली. वसई पूर्वीच्या गावराई पांडा येथे मंगळवारी घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळीच ओरडत बसून होता. त्याला वालीव ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. नेमकी काय घडली घटना? नाला पोसारा येथे राहणाऱ्या रोहित यादव वय वर्ष 29 आणि आरती यादव वय वर्ष 22 या दोघांचे 6 वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा संशय रोहितला आला. यावरून दोघांमध्ये भांडण झाली होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला आणि आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली. मात्र गेवराई पांडा येथे स्टेट बँकसमोर रोहितने तिला अडवले. दोघांनी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यामुळे रोहितने आपल्यासोबत आणलेले लोखंडी पाण्याने त्याच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि तिनं तिच्यावर वार केले आणि ती गळफास झाली. हत्येनंतर रोहित तिथेच बसून राहिला आणि वालीव पोलिसांनी घटनास्थळी वरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मयत आरतीचे 12वीपर्यंत शिक्षण झाले असून 1 महिन्यापूर्वी ती कंपनीत कामाला लागली होती. ही हत्या होत असताना लोक व्हिडिओ काढत होते आणि यावरून आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहेत. वसईत झालेली तरुणीची हत्या काळजाला थडका पुरणारी आहे. दिवसाढवळ्या अशा प्रकारे तरुणीची भर रस्त्यात हत्या होते आणि लोक बघत राहतात. हे चित्र विदारक आहे. कायद्याचा बडगा हा अनेकदा चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे माथी पडतो. मदत करायला आलेल्या माणसांना पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागतात. का हे वाटतं? त्यामुळे अशा प्रकरणापुढे लोक पुढे येऊन मदत करत नाहीत आणि आजही त्या मुलीची हत्या होत असताना त्या मुलीला कोणी मदत केली नाही. आणि महाराष्ट्राच्या राजधानीलगत इतकी गंभीर घटना आहे आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी आहे, असं सुषमा अंधेरी यांनी म्हटले आहे. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. आरोपी यादव आरतीवर वार करत असताना लोक त्याचा व्हिडिओ काढण्यामध्ये मग्न होते आणि कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. एक तरुण फक्त आरोपीला अडवायला पुढे गेला होता. मात्र त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. लोक पुढे आले असते तर आरतीचे प्राण वाचले असते, असे पोलिसांनी सांगितले.